अमृता आर्यनला भेटायचं म्हणत होती। तो अमृताचा खरंच मित्र आहे का अजून काही? जना काका तू आता फक्त बघत राहा हे हत्यार मी कुठे आणि कसं वापरतो ते। तू उगाच त्यांचा राग नको धरू। अगं यात त्यांचा काहीही दोष नाहीये, यात सगळा दोष त्या जानकीचा आहे। तुम्ही खुशाल तिचं स्टेटमेंट घ्या, पण सध्या ती त्या परिस्थितीत नाहीये। नमस्कार मोरासकर सर। मी स्टेटमेंट द्यायला तयार आहे। आय एम परफेक्टली फाईन। अमृता माझा ऐक बाळा, तू विश्रांती घे, मी बोलतो ना मोरासकरांची। माझ्यावर झालेल्या अत्याचारांचं स्टेटमेंट मीच देऊ शकते। तुम्हाला घरी बसून काय कळलं माझ्यावर काय अत्याचार झाले ते? आपण माझ्या खोलीत जाऊन बोलूया। अमृता तू सर, मी माझ्या खोलीत तुमची वाट बघते। सॉरी सर, मला तिचं स्टेटमेंट घ्यायलाच लागेल। आय एम सॉरी। तुम्हाला घरी बसून काय कळलं माझ्यावर काय अत्याचार झाले ते? व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज। जानकी तुझं नाव माझ्या मोबाईलवर बघून मला किती आनंद झालाय ना हे मी तुला शब्दात नाही सांगू शकत। का माहितीये, एकतर मी तुला फोन केल्यावर तू माझा फोन उचलत नाहीस, आणि उचललास तर काय, मगाशी काय म्हणत होतीस, मी जरा कामात आहे नंतर फोन करा म्हणून। ते सकाळी बोलता नाही आलं, थोडी गडबड होती। तुला कसली का एवढी गडबड? अच्छा, तो नरसिंह होता वाटतं तिथे। जानकी मला ना एक गोष्ट कळत नाही, घरात पेइंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या मुलीला एवढा कसला धाक दाखवायचा ग? तुझं काही काम होतं का? अजिबात नाही। उलट काम नसतानाही ज्याची आठवण येते ना तो खरा मित्र। आर्यन, तुझ्याशी मला एक गोष्ट बोलायची होती। फक्त एकच? मला तर तुझ्याशी बऱ्याच गोष्टी बोलायच्या, इतक्या की आपण भेटल्यानंतर पुढचा अर्धा तास फक्त मी बोलणार आणि तू ऐकणार, गप्प बसून ऐकणार। तुला माझ्याशी काय बोलायचंय? अरे वा, ते जर मी तुला आत्ताच सांगितलं तर भेटल्यावर काय बोलणार? हे बघ, घाबरू नकोस, मी तुला काहीही विचित्र प्रश्न विचारणार नाहीये, नाही तर घाबरून यायचीच नाहीस ना तू। आर्यन, तुला माहितीये का मला तुझ्याशी काय बोलायचंय ते? मला माहित करून घ्यायचंही नाहीये, कारण उद्या आपण कॉफी प्यायला भेटतोय, त्यामुळे जे काय बोलायचंय ते भेटल्यावरच बोलू, ओके? नाही, मला असं नाही भेटता यायचं। तू येणार आहेस जानकी, तू येणार आहेस आमच्या कॉलेज जवळच्या कॉफी शॉप मध्ये उद्या 11 वाजता। आणि जानकी, उद्या येताना तुझ्या त्या बॉडीगार्ड भावाला आणलं नाहीस ना तरी चालेल ना? हॅलो उद्या सकाळी 11 वाजता, ओके? बाय। हॅलो हॅलो। काय झालं मोरासकर? साहेब, मी अमृताचं संपूर्ण स्टेटमेंट घेतलं। जे घडलं ते ऐकून मला खरंच खूप वाईट वाटलं। त्या हरामखोराला आपण वेळीच पकडलं असतं तर मला वाटतं ही वेळ आलीच नसती। आता ही जर तरची भाषा करण्यात काय अर्थ आहे? मला एवढंच सांगा, तुम्ही आता काय करायचं ठरवलंय? सर्वप्रथम अमृताच्या स्टेटमेंटमधनं आम्ही बलात्काराचं प्रकरण वगळणार आहे।
कारण ज्या हरामखोरानं हे सगळं कृत्य केलंय तो आता या जगात नाही आहे. आणि मुख्य म्हणजे हे स्टेटमेंट मला कमिशनर साहेबांसमोर ठेवावं लागणार. मग आज ना उद्या ते मीडियासमोर येणार. सर उगाच मला आपल्या मुलीची बदनामी यात नको आहे. मी आपला खूप आभारी आहे मोरजकर. कोणीतरी माझ्या बाजूने विचार करतंय म्हणून खूप खूप बरं वाटलं मला. मला एक प्रश्न विचारायचा आहे साहेब तुम्हाला. नाही म्हणजे अपहरणाच्या प्रकरणापर्यंत ठीक होतं, पण त्यानंतर जे घडलं त्यामुळे मी वैयक्तिक खूप अस्वस्थ झालोय. त्यामुळे आता तुम्हीच मला सांगा की तुम्हाला नाही वाटत या प्रकरणाचा जो कोण खरा सूत्रधार आहे त्याला आपण शोधायला पाहिजे म्हणून? मोरजकर, तो जो कोणी होता तो त्या गोळीबारात मेला, पण तुम्ही म्हणताय तसा या सगळ्या मागे कोणी प्रमुख सूत्रधार असेल. आकाश पाताळ एक करा आणि त्याला माझ्या समोर घेऊन या. मी तुमचा जन्मभरासाठी ऋणी राहीन. असं असेल ना साहेब तर माझा आजवरचा संपूर्ण अनुभव पणाला लावून मी तुम्हाला शब्द देतो, जो कोण या प्रकरणाचा सूत्रधार आहे त्याला 1 महिन्याच्या आत मी तुमच्या समोर आणून हजर करेन. 1 महिन्याच्या आत. येतो सर. कुणी केली अंगाई आतरे कुतऱ्या शुकरे मांजरा तान्ह्या बाळाच्या काजळा दृष्ट झाली अंगाई 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 तान्ह्या बाळाची कांगाई कुणी केली अंगाई तान्हा ग बाळ माझ मला ग हव हव देवाची न द्याव जन्मभरी अंगाई अंगाई अंगाई. झोपली? दंगा करून करून झोपले. कसं असतं ना ग लहान मुलांचं. किती किती इनोसेंट असतात ते. आपल्या आजूबाजूला काय चाललंय काहीच कळत नसतं त्यांना. आता हिचंच बघ ना, तिची आई तिला सोडून गेली, पण अगं तिला ते माहित सुद्धा नाहीये. कदाचित ती तुझ्या हाताला तिच्या आईचा हात समजत असेल, तुझ्या आवाजाला तिच्या आईचा आवाज समजत असेल. म्हणूनच तर अंगाई म्हटल्यावर गाढ झोपली सुद्धा. बस ना. ही पोरगे मोठेपणी ते काय ते गाणं बनवतात ते संगीतकार. हा तेच होणार बघ. गाणं ऐकल्याशिवाय झोपतच नाही हिला. ऐकता ऐकता कधी झोपते कळत पण नाही, एकदम शांत. म्हणून तर म्हटलं खूप सुखी आहे. बघ ना ग, तिच्या बाबतीत एवढं सगळं घडलं तरी कशी शांत झोपते. आता गाणंही तिला शांत झोपवू शकतं. तुला झोप नाही येत ते? जानकी अगं
अंधार हळूहळू गडद व्हायला लागलाय. म्हणजे ना मी रोज सकाळी स्वतःला समजावते की नाही, आपल्याला काहीही झालेलं नाहीये. पण जशी जशी रात्र व्हायला लागते ना, माझं सगळं अवसान गळून पडतं ग. ती उघड बंद खोली, बुरख्यामागचे चेहरे, जवळ जवळ येत जाणारा तो हिडीस चेहरा. जानकी, माझ्यासाठी पण अंगाई म्हण ना ग. मलाही झोपायचंय. डोळे मिटून पडलं ना की शांत झोप लागते. हो, पण रोज मला झोपायचं औषध द्यायचं. त्यामुळे ना मी सतत गुंगीतच असायचे ग. पण आता असं वाटतं की तो उपकार करायचा माझ्यावर. कारण ग गुंगीत असलं ना की आजूबाजूला काय घडतंय ते किमान कळत तरी नाही ग. जानकी, तुला माहितीये, गुंगीचं औषध घेऊन झोपलं ना की स्वप्न पण नाही पडत. कारण जागी असले की मी सतत स्वप्न पाहत राहायचे की कुठल्या क्षणी बाबा येतील आणि मला इथून सोडवून देतील. जानकी, मला प्लीज एखादं झोपेचं औषध दे ना. अमृता, कसल्या तरी भलत्या सवयी लावून घेऊ नकोस. चल चल, तुझ्या खोलीत चल. मी येते तुझ्या बरोबर. तुला नक्की झोप लागेल. जानकी, मला नाही ग झोप येणार. मला झोपेच्या गोळ्या दे ना. का? दिवसा डोळ्या ठीक आहे ग, पण रात्र झाली ना, त्या आठवणी नाही झोपू देत ग मला. तू तुझ्या घरात आहेस अमृता, तुझ्या हक्काच्या घरात. जे घर तुझ्या आईने खूप प्रेमाने सजवलंय. तिथल्या भिंतींमध्ये मायेची ऊब आहे. तुझ्या आईने तुझ्यासाठी गायलेली एखादी अंगाई अजूनही इथे कुठेतरी रेंगाळत असेल. तू फक्त शांत झोप. तुझ्या आईचे शब्द तुला पुन्हा ऐकू येतील. मग तुला कसल्या औषधाची गरज नाही पडणार. अगदी आईसारखं बोललीस. दोन मुलींची आई आईसारखंच बोलणार ना. माझी एक मुलगी इकडे शांत झोपलीये आणि दुसरीला मला झोपवायचं. जानकी, मला आईची खूप आठवण येते ग. लहानपणी ना भूताच्या गोष्टी ऐकल्या ना
मला खूप भीती वाटायची, पण ती रात्रभर मला थोपटत बसायची, मला झोप लागावी म्हणून. मी सुद्धा रात्रभर जागीच असणार आहे, तुझ्या शेजारी बसलेली. तू आता जीवसारखी शांत झोप बघू. ये, मी तुला झोपवते. मला माहितीये मी नर्मदा ताईंची जागा नाही घेऊ शकत, पण तू कितीही नाकारलंस तरी आपल्यातलं नातं तेच असणार आहे ना. अंगाई अंगाई तान्या बाळाची कांगाई कोणी केली अंगाई. आतरे कुतर्या शुकरे मांजरा तान्या बाळाच्या काजळा दृष्ट झाली अंगाई. तान ग बाळ माझं मला ग हवं देवाची न द्यावं जन्मभरी. अंगाई अंगाई कान्या बाळाची कांगाई. बाळाची कांगाई कोणी केली आई. मम्मा काय का अशी का बसलीस? काही नाही रे, जरासं डोकं दुखतंय. हे मम्मा तुला तुला ताप आलाय? जरासं गरम वाटतंय ना. जरासं काय, चांगलंच गरम आहे अंग तुझं. तू चल आधी, आज चल, आज जाऊन आराम करू. आर्यन, मला काही झालेलं नाहीये. खरं सांगू, अमृताबद्दल ऐकल्यापासून ना जीव घाबरा घोबरा झालाय रे. कुठल्याही आई वडिलांवर मुलीची अशी अवस्था बघण्याची वेळ कधीच येऊ नये. मम्मा हे बघ, तू ना डोक्यातून ना हा सगळा विचार काढून टाक. असं कसं म्हणतोस तू? विचार कर, आज आज नर्मदा असती तर तिला काय वाटलं असतं? नाही. मम्मा हे बघ, मी ना लगेच डॉक्टरांना फोन करतो. तू तुझ्या खोलीत जाऊन आराम कर. बिट्टू, एवढं काळजी करण्यासारखं काही नाहीये. थोडीशी कणकण आहे, मी औषध घेईन. बरोबर, मान्य. पण हे सगळं ना आपण तुझ्या खोलीत जाऊन बोलूया, ठीक आहे? चल आधी खोलीत चल. चल मग, मी तुझं काही ऐकणार नाही. चल. आर्यन, मला काही झालेलं नाहीये. थोडीशी कणकण आहे, बरं वाटेल ना. तू माझं ऐकणार आहेस की नाही? आराम कर बघू मम्मा तू. अरे आराम करून कसं चालेल? किती कामं आहेत, कोण करणार? मग नाही कामं झाली 2 दिवस, तर काय फरक पडणार आहे? आणि बघ, मी आहे ना, मी करीन तुझी कामं, बस. आर्यन, तुला कळतंय? हॅलो. मी जानकी बोलतीये.
मी घरातून निघतीये. ते तुझ्या कॉलेजच्या इकडे ते कॉफीचं दुकान आहे, तिकडे येऊ ना? हो सॉरी, मी विसरूनच गेलो होतो. अगं एक घोळ झालाय. माझ्या आईची तब्येत अचानक बिघडली आहे, त्यामुळे ना मला घरातून बाहेर नाही पडता येणार आहे. तू ना निघण्याची घाई करू नकोस. नाहीतर एक काम कर ना, तू सरळ माझ्या घरीच आहे ना. नाही नाही, घरी नको, घरी नको. आपण ते कॉफीच्या दुकानात भेटणार होतो ना? अगं हो, पण कॉफी माझ्या घरी मिळेल तुला. आणि तसंही ही भेट मी ठरवली आहे, म्हणून ठिकाणी मीच ठरवणार. कळलं? तू माझ्या घरी येतेस. त्यापेक्षा आपण नंतर भेटूयात ना. आमच्या घरच्या कॉफीचं वावडं ना किल्लेदारांना आहे. तू थोडीच किल्लेदार आहेस. हे बघ, मी तुला ॲड्रेस SMS करतोय, लगेच ये इकडे. आणि तू जर इकडे आलीस ना तर तुला माझ्या हातची कॉफी मिळेल.